हाय फ्रेंड्स, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आजचा जो आपला नवीन विषय आहे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 5 च्या संदर्भातील। आणि आपल्या ह्या पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 5 मध्ये आपल्याला वारंवार एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो। तो प्रश्न म्हणजे काय की सहकारी संस्थांच्या सभा। सहकारी संस्थांच्या सभा, सभांचे प्रकार कोणकोणते, सहकारी संस्थांच्या सभांचे कायदेशीर तरतुदी काय आहे, सहकारी संस्थांच्या सभा नक्की काय आयोजित केल्या जातात, या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो। तर सहकारी संस्थांच्या सभा, आता सभा म्हणजे काय तर आपल्याला पहिले इथून सुरू करायचं। प्रकार तर बघणारच आहोत आपण, कायदेविषयी तरतुदी बघणारच आहोत, पण सभा म्हणजे काय तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एका विशिष्ट पद्धतीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्रित येतात, त्याला आपण सभा असं म्हणतो। आणि ह्या चर्चाविषयी जे विषय असतात, चर्चा करण्यासाठीचे जे विषय असतात, तर याच्यासाठी त्याला कायदेशीररित्या स्थान असणं गरजेचं आहे। जे आपण कट्ट्यावर सगळे लोक एकत्रित येऊन गप्पा मारतो त्याला आपण सभा नाही म्हणत, त्याला कायदेशीर स्थान नाही। संस्थेविषयी ज्या काही आपल्याला महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहे, संस्थेविषयी सभासदांविषयी काही निर्णय घ्यायचे आहेत, भविष्या संदर्भातील काही निर्णय घ्यायचे आहेत, तर याच्यासाठी आपल्याला संस्थेमध्ये काही नियमक सभा बोलवावी लागते। आणि या सभा बोलवल्यानंतर आपल्याला आपल्या संस्थेच्या कामकाजामध्ये गती प्राप्त होताना दिसते, आपल्या संस्थेविषयी आर्थिक परिस्थिती समजते, आपल्या संस्थेविषयी कामकाजाविषयी आपल्याला या सभेच्या माध्यमातून माहिती होत असते। सभासदांचे प्रश्न काय आहे, व्यवस्थापक मंडळांचे काही नियम आहेत, यांविषयी आपल्याला या सभेमधनं या सगळ्या गोष्टी माहिती होतात। आणि ही सभा बोलवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट पद्धतीच्या कायदेशीर तरतुदीचं पालन करणं गरजेचं असतं। मग सभा म्हणजे काय ही संकल्पना एक तर तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आली असेल। आणि आता आपण बघूया सभांचे प्रकार। सभेचा पहिला प्रकार जो असतो तो आपला सभासदांचा प्रकार, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जो आपला एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे संचालक मंडळाच्या किंवा व्यवस्थापक मंडळाच्या सभा। मग सभासदांच्या जर सभा म्हटलं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या सभा येतात, तर पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सर्वसाधारण सभा। या चार महत्वाच्या सभा आपल्याला परीक्षेला वारंवार विचारल्या जातात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी बेसिक संकल्पना तुम्हाला मी यामध्ये क्लिअर करतो। पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा, या सभेविषयी आपल्याला अभ्यास करत असताना या सभा बोलवण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। या कायदेशीर तरतुदींचं आपल्याला या ठिकाणी पालन करणं गरजेचं आहे। मग कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत, जर आपल्याला ह्या चार सभा बोलवायच्या असतील किंवा यापैकी इतर कोणत्याही जर आपल्याला संस्थेमध्ये सभा आयोजित करायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला सभेची लेखी सूचना ही सभासदांना द्यावी लागते। कारण संस्था, सभासद, व्यवस्थापक मंडळ, कर्मचारी वर्ग हा एक महत्वाचा घटक आहे। मग सभा आयोजित करायची आहे तर सभेची लेखी सूचना आधी आपल्याला सभासदांना देणं गरजेचं आहे। कधी? 14 दिवस आधी लेखी सूचना सभासदांना देणं गरजेचं असतं। दुसरं, कार्यक्रम पत्रिका पाठवून। आता सभेमध्ये आपण काय महत्वाचा विषय घेणार आहोत याची कार्यक्रम पत्रिके संदर्भातली संपूर्णतः माहिती ही आपल्याला ते जी काही सूचना पाठवणार आहे या सूचनेबरोबर पाठवायची असते, म्हणजे जेणेकरून जो सभासद सभेला उपस्थित राहील त्याला निदान कळेल की बाबा आजच्या या सभेमध्ये नक्की विषय काय आहे। त्याच्यामुळे आपल्याला कार्यक्रम पत्रिका सोबत त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं असतं। गणसंख्या, सभेसाठी गणसंख्या म्हणजे काय की सभासदांची संख्या त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे। जर त्या ठिकाणी पुरेशी गणसंख्या उपस्थित झाली नाही तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी सभा ही तहकूब करावी लागते, रद्द करावी लागते। सभा तहकूब करण्याचे खूप सारे कारणे असतात। एखाद्या विषयाविषयी आपण त्या ठिकाणी सभेमध्ये चर्चा करत असू आणि एखाद्या सभासदांना जर त्या विषयासंदर्भातील काही मुद्दे पटत नसतील आणि त्यांनी जर तो मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरला की आम्हाला हा मुद्दा पटत नाही, सभा तहकूब करा, तर अध्यक्षांच्या मतानुसार आपल्याला त्या ठिकाणी ती सभा तहकूब करावी लागते। तसंच त्या ठिकाणी गणसंख्या जर अपुरी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सभा ही तहकूब करावी लागते कायदेशीर तरतुदीनुसार। मतदानाचा
त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची भूमिका असते. ज्या वेळेस अध्यक्षांनी एखादा महत्वाचा विषय जर त्या ठिकाणी मांडला सभेच्या संदर्भातला आणि तो विषय किती सभासदांना मान्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तिथं मतदान पद्धत अवलंबवी लागते. मग ही मतदान पद्धत हातद्वारे असेल, गुप्त मतदान पद्धत असेल किंवा चिठ्ठीच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी मतदान पद्धत असते. जर ज्या ठिकाणी सभेमध्ये एका विशिष्ट पद्धतीच्या मुद्द्यांची चर्चा करण्यात आली आणि तो मुद्दा एखाद्या सभासदाला मान्य नसेल तर त्याने ती हातद्वारे मतदान पद्धत किंवा जी काही मतदान पद्धत असेल त्या पद्धतीला तो सहमत नसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या विषयासंदर्भातले जे सभासद त्या ठिकाणी सहमत असतील तर त्या सभासदांनी त्या मतदान पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंबन करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जर एखाद्या सभेमध्ये कामकाजाविषयी वेळेविषयीचं काही नियोजन त्या ठिकाणी ठरवलं असेल, कामकाजाच्या वेळेमध्ये जर काही बदल केले गेले असेल तर किती सभासदांना ती कामकाजाची वेळ मान्य आहे. ज्या सभासदांना ती कामकाजाची वेळ मान्य असेल त्या सभासदांनी हातद्वारे, म्हणजे ही सुद्धा एक मतदान पद्धत आहे, ज्यांना मान्य आहे त्यांनी हात वरती करायचे, ज्यांना मान्य नाही त्यांनी हात वरती करायचे नाही. अशा पद्धतीच्या मतदान पद्धतीच्या त्या ठिकाणी स्वरूप संस्थेमध्ये सभेमध्ये राबवल्या जातात. सभामध्ये एक विशिष्ट पद्धतीच्या महत्वाच्या विषयासंदर्भातील चर्चा त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं. ज्या विषयासंदर्भात सभा आयोजित केली आहे त्याच विषयासंदर्भात त्या ठिकाणी बोलणं महत्वाचं असतं. पुढचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणारे प्रस्ताव आणि मंजूर. त्या ठिकाणी ठराव जो असतो, प्रस्ताव जो असतो तो मंजूर करून घेणं गरजेचं असतं. एखाद्या सभासदांच्या काही समस्या असतील, त्यांचे प्रश्न असेल त्या संदर्भातली मंजुरी त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं असतं. सभा याच्यासाठीच तर त्या ठिकाणी संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. पुढे असणारे इतिवृत्ताचं लेखन करणं गरजेचं असतं. आता संस्था म्हटली, संस्थेमध्ये सभा संपूर्णतः पार पाडली, सभा पार पाडल्यानंतर आपल्याला इतिवृत्ताचं लेखन करणं बंधनकारक असतं. कारण सभेमध्ये काय काय कामकाज झालं, कोण अध्यक्ष होतं, किती सभासदांनी सहमत होते या संदर्भातील संपूर्ण लेखा त्या ठिकाणी लेखाजोग जो आपण म्हणतो किंवा छायाचित्रीकरण करून तसंच इतिवृत्ताचं लेखन त्या ठिकाणी करून सभा ही त्या ठिकाणी संपवली जाते. म्हणून सभा कायदेशीररित्या आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने पार पाडावी लागते. मग त्यातील पहिली जी आपली सभा असणार आहे, पहिली सर्वसाधारण सभा, तिलाच आपण नियमक सभा देखील म्हणतो. मग ही नियमक सभा आपल्याला कधी बोलवावी लागते संस्थेमध्ये? संस्था स्थापन झाल्यानंतर ज्यावेळेस संस्थेचं आपण नोंदणी प्रमाणपत्रासाठी रजिस्ट्रेशन करतो आणि नोंदणी प्रमाणपत्र ज्यावेळेस त्या संस्थेला मिळतं, संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर किंवा प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा आपल्याला आयोजित करावी लागते. समजा आपण संस्था स्थापन केली, तिची नोंदणी केली आणि आज आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र मिळालं. मग इथून पुढे आपल्याला 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण म्हणजे नियमक सभा पहिली आयोजित करावी लागते. मग या नियमक सभेमध्ये काय काय महत्वाचं कामकाज चालतं? तर पहिलं कामकाज असणारे सभेच्या अध्यक्षांची त्या ठिकाणी निवड होते. संस्थेच्या नोंदणीविषयी सभासदांना माहिती दिली जाते की बाबा आता आपल्या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळालं आहे, आता आपली संस्था ही कायदेशीररित्या मान्यता प्राप्त झालेली आहे. पुढे संस्थेच्या उपविधीची स्वीकृती त्या ठिकाणी असते. उपविधी म्हणजे काय की संस्थेच्या कामकाजा संदर्भातील नियमावली त्या ठिकाणी असते, त्याची त्या ठिकाणी स्वीकृती केली जाते पहिली सर्वसाधारण सभेमध्ये. त्यालाच आपण नियमक सभा असं देखील म्हणतो. 1 वर्षासाठी हंगामी व्यवस्थापनाची त्या ठिकाणी निवड केली जाते संस्थेचं कामकाज पार पाडण्यासाठी. पुढे असणारे नवीन सभासदांना प्रवेश दिले जातात संस्थेमध्ये. प्रवर्तकाच्या नावे असलेल्या बँक खाते हे संस्थेच्या नावावर केलं जातं, कारण ज्यावेळेस तुम्ही संस्थांची नोंदणी करता त्यावेळेस फक्त त्या ठिकाणी बँकांमध्ये प्रवर्तकांचं नाव असतं. पण आता आपल्याला संस्थेचं प्रमाणपत्र मिळालं आहे संस्थेच्या नावानुसार, मग आता आपल्याला आपल्या बँकेमध्ये जाऊन आपल्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी बँक अकाउंटला लिहिणं गरजेचं आहे. पुढे असणारे कर्जाची मर्यादा निश्चित केली जाते. आता संस्था म्हटलं तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणार आहे, मग किती प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कर्ज देणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला पहिली सर्वसाधारण सभांमध्ये या महत्वपूर्ण घटकांचा त्या ठिकाणी चर्चा केली जाते. त्याच्यानंतर असणारे हंगामी वार्षिक अंदाजपत्राची मंजुरी त्या ठिकाणी करून घेतली जाते. अशा पद्धतीची जी सर्व महत्वाची कामं असणारे संस्थेच्या संदर्भात हे पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये पार पाडली जातात. केव्हा? ज्यावेळेस तुम्हाला संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे आपल्याला सभेविषयी अभ्यास करत असताना. पुढचा मुद्दा असणारे वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, अंतिम सर्वसाधारण सभा.
मी ह्या तीनही सभा आहेत. म्हणजे या सभेचा आपण पहिला बघणार आहोत अर्थ, त्याच्यानंतर कोणाद्वारे ही सभा आयोजित केली जाते आणि किती वेळा ही सभा आयोजित केली जाते आणि कामकाज नक्की काय असणार आहे हे आधी आपण थोडक्यात समजून घेऊया. वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते तिला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभा कोण आयोजित करणार? तर या ठिकाणी संस्थांचे अध्यक्ष व व्यवस्थापन हे वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी आयोजित करत असतात. आणि किती वेळा ही सभा आयोजित होते? तर वर्षातनं एकदाच, कारण वार्षिक आहे म्हणून वर्षातनं एकदाच ही सभा या ठिकाणी आयोजित होते. मग याचं नियामक काम काय काय असणार आहे संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये? तर यामध्ये बघा, नियमित कामकाज अहवाल संस्थेविषयी, त्यानंतर नफा तोटा पत्रक असेल, लाभांश घोषित करणं आणि ह्या सगळ्या महत्वाच्या घटकांना मंजुरी त्या ठिकाणी देणं, एखाद्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे, लाभांश त्या ठिकाणी जाहीर करायचा आहे, लेखापरीक्षकाची निवड करायची आहे, तर अशा संदर्भातील जे काही महत्वाचे प्रश्न असतात हे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आयोजित केले जातात, त्यावरती मंजुरी करून घेतली जाते. म्हणून वर्षातनं एकदाच ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते आणि तिची जी काही सभा बोलवतात हे कोण बोलवतात? संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत आपल्याला ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते. हे मी बेसिक सांगतोय तुम्हाला, सभेविषयी काही माहिती आहे की ते आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर असणारे विशेष सर्वसाधारण सभा. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला काही महत्वाच्या विशेषच कारणांसाठी ही सभा आयोजित केली जाते, म्हणूनच नावामध्ये आपल्याला दिलेले विशेष सर्वसाधारण सभा. 2 वार्षिक सभांच्या दरम्यान विशिष्ट बाबी संबंधी निर्णय घेण्यासाठी, म्हणजे काहीतरी विशेष बाब असणारे, काहीतरी योग्य तो त्यांच्या त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली असेल आणि ती समस्या सोडवण्यासाठी, काहीतरी ठराविक मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यासाठी, काहीतरी विशेष कारणासाठी ही सभा त्या ठिकाणी आयोजित केली जाते. एखाद्या वेळेस त्या ठिकाणी समस्या असेल तरच त्या ठिकाणी सभा बोलवली जाते, विशेष सर्वसाधारण सभा. या ठिकाणी अध्यक्ष असतील किंवा अध्यक्ष स्वतः ही सभा बोलवत असतील किंवा आपल्या सभासदांना काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या असतील तर ही त्या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. किंवा नाही तर मग कधी कधी सभासदच मागणी करतात. जर एखाद्या सभासदांना वेळेवर लाभांशच मिळत नसेल किंवा एखाद्या सभासदांची काही मोठी एखादी समस्या निर्माण झाली असेल संस्थेच्या संदर्भात, त्यांना संस्था योग्य वेळी कामकाजामध्ये सहभागीच करून घेत नसेल, योग्य वेळी संस्था त्यांना संस्थेसंदर्भातील माहितीच देत नसेल सभासदांना, तर निश्चित सभासद सुद्धा या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करू शकतात. पुढे असणारे आता याची आवश्यकता जी असते ही त्यांच्या विशिष्ट महत्वाच्या मुद्द्या स्वरूपानुसार असणारे. आवश्यक जर तो मुद्दा असेल तरच त्या ठिकाणी सभा आयोजित केली जाणार आहे, अन्यथा काही मुद्दा जर त्या ठिकाणी अपेक्षितच नाही तर सभा बोलून काय फायदा आहे? कारण सभा बोलवण्यासाठी सुद्धा संस्थेला तितका खर्चच करावा लागतो. म्हणून पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की विशेष सर्वसाधारण सभा जर बोलवायची असेल तर काहीतरी विशेष त्याच्यासाठी कारण असणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी सभा आयोजित करणं गरजेचं असतं. मग याच्यामध्ये विशेष बाबी आणि विशेष कामकाजासाठी या ठिकाणी निर्णय घेतला जातो, त्याला आपण म्हणतो विशेष सर्वसाधारण सभा. पुढचा जो महत्वाचा मुद्दा असणार आहे अंतिम सर्वसाधारण सभा. अगदी शेवटी संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण पहिली सर्वसाधारण सभा, तिलाच आपण नियामक सभा म्हणतो. त्याच्यानंतर आपण वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थेला दरवर्षीच बोलवावी लागणार आहे. त्याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा, संस्थेला जर वाटलं काहीतरी विशेष कारण आहे, काहीतरी काम आहे, या संदर्भातच त्या सभेची सूचना दिली जाते आणि सभा आयोजित केली जाते. पण आता अंतिम सर्वसाधारण सभा ही मात्र केव्हा बोलवली जाते? ज्यावेळेस एखादी संस्था विसर्जित होते किंवा बंद होते, तर त्याच्यासाठी आपल्याला अंतिम सर्वसाधारण सभांचं आयोजन करावं लागतं. त्याच्यासाठी विलियन अधिकाऱ्यांच्या द्वारा संस्थेची समाप्ती करणं या ठिकाणी बंधनकारक असतं. जर तुम्हाला तुमच्या संस्थेची समाप्ती करायची आहे, बंद करायची आहे, तर तुम्हाला अंतिम सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. मग ही सभा कोणाद्वारे बोलवली जाते? निबंधकांद्वारे बोलवली जाते. त्या ठिकाणी परवानगी घेतली जाते आणि नंतर अंतिम सर्वसाधारण सभांचं त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. सभासदांना सूचना दिल्या जातात की आता आपली संस्था बंद करायची आहे, सगळ्या सभासदांनी एकत्रित या. आता आपल्या संस्थेसंदर्भातील जे काही भांडवल असेल, जे काही लाभांश असेल, जी काही मालमत्ता असेल ती आता आपल्याला विक्री करून आपले जे काही कर्ज झालेलं आहे ते आता आपल्याला परतफेड करायची आहे. तर त्याच्या संदर्भातील चर्चा करण्यासाठी आपल्याला अंतिम सर्वसाधारण सभाचं आयोजन करावं लागतं, कारण सभासदही आपल्याला तितकेच महत्वाचे असतात. मग संस्थेच्या सभा
कधी या ठिकाणी बोलवली जाते? संस्थेची समाप्ती होते त्यावेळेस आपल्याला अंतिम जी काही सर्वसाधारण सभा आहे ही आयोजित केली जाते. पुढे असणारी विसर्जन प्रक्रियेची माहिती देणं आणि उर्वरित शिल्लक रक्कम म्हणजे बघा, जे काही कर्ज घेतलं असेल हे कर्जाची परतफेड केल्यानंतर जी काही रक्कम उरत असेल या रकमेचं आता काय करायचं या संदर्भात सुद्धा आपल्याला अंतिम सर्वसाधारण सभा बोलवली जाते. आता अंतिम सर्वसाधारण ज्या सभा असतात या सभा शक्यतो बोलवल्या जात नाही जास्त, पण जर एखाद्या वेळेस संस्था खूपच दिवाळखोर झाली असेल, बुडीत गेली असेल, लॉस मध्ये गेली असेल, तर अशा संस्थांच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला अंतिम सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. नाही तर आतापर्यंतच्या आपल्या ज्या संस्था आहेत त्यांचा कारभार योग्य त्या पद्धतीने आणि सुरळीत पद्धतीने सहकार कायद्यानुसार चालत आलेला आहे. पण क्वचित अशा बोटावर मोजण्या इतक्या ज्या संस्था आहेत की ज्या सुरू होतात आणि कालांतराने बंद होतात. म्हणून क्वचित हा प्रकार आपल्याला या ठिकाणी जास्त दिसत नाही की अंतिम सर्वसाधारण सभेचा. कारण एकदा संस्था स्थापन केली तर ती त्याचा कारभार योग्य पद्धतीने नियमानुसार सहकारी कायद्यानुसार चालवत असते. आपल्या सभासदांचं आपल्या कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी ती हित जोपासत असते. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाच्या ज्या सभा असतात ती म्हणजे कोणती, की पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण आणि विशेष सर्वसाधारण सभा. जास्त करून आपल्याला सभेमध्ये किंवा संस्थेमध्ये ह्या दोन महत्वाच्या सभांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर होताना जास्त दिसतो, की वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. पण मात्र एखाद्या वेळेस जर एखादी संस्था बुडालीच तर मात्र आपल्याला अंतिम सर्वसाधारण बोलवून त्या संस्थेचं त्या ठिकाणी विसर्जित करून जी काही रक्कम उरलेली असेल या रकमेचं आता काय करायचं हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला जातो. त्याविषयी चर्चा मांडली जाते, त्यावरती समस्यावरती उपाययोजना केल्या जातात आणि त्यावेळेस ती अंतिम सर्वसाधारण सभा म्हणून त्या ठिकाणी घोषित हा शेवटचा पार्ट असतो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सहकारी संस्थांच्या ज्या सभा असतात या सभांविषयी थोडक्यात आणि महत्वाची आणि बेसिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.